गेल्या 4.5 वर्षामध्ये जात असताना 2.5 वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामं मी आणली। आमदार होत असताना लोकांची माझ्याकडनं खूप मोठी अपेक्षा होती। जो शब्द माझ्या नेते मंडळींकडनं किंवा माझ्या कार्यकर्त्यांकडनं किंवा मी स्वतः जनतेला दिला होता त्याच्याहून अधिक काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या कामी काही कामं मी आपल्यासमोर निश्चित मांडतो। मी पहिल्या अधिवेशनाचा पहिला प्रश्न माझा रेवस परतच्या ब्रिजचा होता। कारण त्या टेंडरमध्ये दोनदा अपडेटिंग आली, त्याच्या आपण सगळे साक्षीदार आहात। त्याला काही महाभाग लोकांनी हरकत नोंदवली होती आणि त्याला खऱ्या न्याय देत असताना आपण ती पूर्ण केली, पण ते करत असताना सर 1000 कोटी त्याची किंमत वाढली। हे 2,500 3,500 कोटी होती तो गेला, पण त्या ब्रिजचं L1 झालं, म्हणजे टेंडर होऊन पूर्ण झालं आणि ते टेंडर मिळाले आज पण ओके। तो 3,500 कोटी जर यायचा आणि आता आचार्य संपली, आजच कालच संपली, तर मला वाटतं ह्या महिना एंड पर्यंत आपण या गोष्टीचं उद्घाटन करणार आहोत, म्हणजे सुरुवात करा आपण। खरं तर रेवस रेवस रेड्डी हा देखील रस्ता अधिकृत मंजूर आपण मीडिया टीव्हीच्या माध्यमातून बघितलं। पॅरल त्याला कुंडलिका नदीवरचा जोगदंडा साळव ब्रिज हा देखील 1250 कोटीचा टेंडर ते झालं, ते मिळालंय अशोका बिटकॉनला मिळालंय। त्या संदर्भात देखील खासदारमध्ये पण सांगितलं, मी आता सगळं आपल्याला माहिती देतो। आणि आगरदांडा जो दिघी हा देखील ब्रिजचं टेंडर झालेलं आहे, म्हणजे महत्वपूर्ण ब्रिज याला टेंडर होऊन L1 होऊन त्याला मान्यता मिळालेली आहे। काही निगोशिएट झालेलं आहे, त्याच्यामध्ये ते होऊन जाईल, म्हणजे रेवस नदीला कनेक्टेड ब्रिजेस आहेत। विशेषतः काल गेले 2.5 वर्षाच्या माझ्या प्रयत्नाला खऱ्या यश आलं आणि मुख्यालयातला आमदार असल्या कारणाने अलिबागचं सिव्हिल सरकारी हॉस्पिटल जी अतिशय दुरस्त होती, काही पेपर बंदचे स्ट्रक्चर ऑडिट आणि या संदर्भात नगरपालिकेने सूचित केलं, ते देखील बातमी आली होती। पण गेले 2.5 वर्ष त्यासाठी मी खूप प्रयत्न केला, जरी सरकार उलटफेर झालं तरी पण त्या अनुषंगाने आपण त्याचा मी प्रयत्न सोडला नाही। त्याला टोटली 425 कोटी रुपयाची मंजुरी मिळाली, पण बिल्डिंगला म्हणजे 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये डायलिसिसचे 20 हे आहेत, लहान मुलांसाठी 30 हे आहेत, तर इथं 2 लाख स्क्वेअर फीटचं ते त्याला मंजुरी मिळाली आणि 1568 कोटी रुपये त्याला मंजुरी मिळाली, म्हणजे हायपॉवर कमिटीने त्याला मान्यता दिली। आता एकदा हायपॉवर कमिटीने मान्यता दिली तर टेंडरला जातं, त्याच्यामध्ये बाकी काय प्रोसेस राहत नाही, पण काल त्याला अनुमती मिळाली आणि ते देखील 8 दिवसामध्ये त्याची परिपूर्णता वर्गण होईल। त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जन असेल किंवा याला सगळ्यांनी मेहनत घेतली त्याच्यामध्ये सगळ्यांनी। अतिशय त्याला दुसरीकडून महत्त्वाचा प्रश्न होता की आपली जिल्हा परिषद इमारत मागच्या 1 वर्षानंतर ती खाली गेली, बस स्टँडच्या रिपोर्ट बॅड आला आणि नंतर मग ऑफिस सगळी व्यवस्था सगळी हे झाली, म्हणजे जिल्ह्यातनं येणारा माणूस हा सगळं सैलावर बिचारा पडायचा, त्याला माहीत नसेल कुठे नक्की सीओचं ऑफिस कुठे आहे, डेप्युटी सीओचं कुठे आहे, बांधकाम कुठे आहे, हे काहीच कळलं नाही, म्हणजे माणसं फिरत फिरून परत जायचे। आणि तो देखील प्रश्न मी अतिशय तातडीने लावला होता आणि त्याला देखील 86 कोटी 45 लाख ते डिमॉलिश सहित, म्हणजे डिमॉलिश पण त्याच्यामध्ये येईल आहे, त्याच्यामध्ये 45 लाख म्हणजे डिमॉलिश करायचे पण अमाऊंट त्याच्यामध्येच हे झालेली आहे, ते देखील त्याच्यामध्ये अतिशय 2 मजुरीची लोकांना उपयुक्त असणार अशा दोन्ही त्यांना आपण मंजुरी घेतलेली आहे आणि माझ्या दृष्टीने किंवा जनतेच्या अतिशय ते महत्वाचं आहे। म्हणजे एकूण 3 ब्रिज झाले, 2 महत्वाची कामं झाली। हॅमच्या माध्यमातून जो रस्ता बेलगाव खारापटे चालू आहे तिथे बऱ्यापैकी रुंदीकरणाचं काम त्यांनी हे केलेलं आहे। आता कॉन्क्रिटिंग तो आता सुरू करतो का, आता बाकी हे झाले, बाकी शिफ्टिंग होतं, लाईट पोल शिफ्टिंग आणि काही उघड्यांची कामं त्यांनी बऱ्यापैकी केली। मला वाटतं दिवाळीनंतर त्याला डांबरीकरणाचं काम अति जलदगतीने होईल, त्याचंही काम परिपूर्ण होईल। पण त्यानंतर रेवस ते कारलेखिंड होतं, रेवस आणि रेवस ते पुन्हा कंट्रोल पाडामध्ये कारलेखिंड हा एक रस्ता मध्ये आलेला आहे। कारलेखिंड ते रेवस, रेवस ते कंट्रोल पाडा मागे पुन्हा कारलेखिंड हा पूर्ण कॉम्प्लीट रस्ता आलेला आहे आणि त्याला जोडीला 3रा रस्ता आलेला आहे, बेलगाव टू बायपास रेवगंडा हा रस्ता आलेला आहे, याची कॉस्ट आहे 425 कोटी रुपये।